नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. सर्वांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. जगातील सर्वात मोठी स्पर्धा कोणती असेल बरं? जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी, इतरांना हरवण्यासाठी नाही. स्वतःला सिद्ध करणं म्हणजे इतरांना खुश करणे नसून स्वतःच्या क्षमता ओळखून त्यात सुधारणा करणे होय. दीर्घकालीन यशासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. शिस्तबद्ध राहा. वेगवेगळी दिनचर्या असण्यापेक्षा रोज एकच दिनचर्या आणि व्यवस्थित असावी. ती म्हणजे काय? व्यायाम, त्यामध्ये वाचन, अशी शिस्त आपली असायला हवी रोज. लहान लहान टप्पे साध्य करून आत्मविश्वास वाढवा. बाह्य प्रामाणिकपणाऐवजी आत्मसुधारणेवर लक्ष केंद्रित करा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय करावं? तर सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. आता विश्वास ठेवा म्हणजे काय? तर सकाळी लवकर उठल्यावर म्हणजे जेव्हा केव्हा आपण उठू त्यावेळी स्वतःला सांगायचं, मी सक्षम आहे असे स्वतःला सांगून मी हे करू शकतो असा विश्वास आपल्यावर पाहिजे. जेव्हा आपला स्वतःवर विश्वास असतो तेव्हाच आपल्याकडून काही गोष्टी शक्य होतात आणि आपण शक्य करू शकतो. आपण जर आपल्यावर विश्वास ठेवला नाही तर इतरांवर आपण काय विश्वास ठेवणार आहोत? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वतःवर विश्वास ठेवा. दुसरं म्हणजे ध्येय निश्चित करा. तुमचे ध्येय स्पष्ट असावे, त्यामुळे शिस्त पाळणे सोपे होते आणि आपल्याला ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याच ध्येयावर आपलं काम नियमितपणे करता येतं. ध्येय डोळ्यासमोर असेल तर जबाबदारीही असते. जबाबदारी म्हणजे काय? हे ध्येय जे आहे ते आपल्याला पार पाडायचं आहे, ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. हा जर विश्वास मनामध्ये कायम जर असेल तर ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. तिसरं म्हणजे कृतीवर भर द्या. केवळ विचारांपेक्षा प्रत्यक्ष कृती करा. प्रयत्नशील राहा. सातत्याने प्रयत्न केला तर लवकर ध्येयापर्यंत पोहोचू शकतो आपण. फक्त विचार करायचा नाही की मी हे करेल, मी ते करेल, असं फक्त विचारांमध्ये करायचं नाही. असं जर केलं तर आपण कधीच आपलं ध्येय गाठू शकत नाही. त्यामुळं जास्त कृतीवर भर द्यायचा, म्हणजे प्रॅक्टिकली आपण सगळ्या गोष्टी करायच्या. आणि चौथं म्हणजे सतत सुधारणा, सेल्फ इम्प्रूव्हमेंट. म्हणजे नाही का, स्वतःची तुलना इतरांशी न करता आपली जी कालची कामगिरी आहे त्याच्याशी करा आणि आपलं आजचं काम कालच्या कामापेक्षा अधिक चांगलं कसं होईल यासाठी प्रयत्न करा. चुका असतील तर त्या सुधारा आणि योग्य सुधारणा केली आणि सतत सुधारणा जर करत राहिलो तर आपलं जे काम आहे रोजच्या रोज बदलत जातं आणि त्यामध्ये सुधारणाही जास्तीत जास्त होत राहते. पाचवा आहे वेळेचे व्यवस्थापन. आपला अमूल्य वेळ इतरांना सिद्ध करण्यात वाया घालवू नका. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आपला वेळ फक्त आपल्या कामासाठी द्या. इतरांवर वेळ खर्च करू नका, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि इतर लोक आपल्यासाठी बसत नाहीत. त्यामुळे आपण वेळेचे व्यवस्थापन अगदी योग्य आणि चांगल्या प्रकारे करायचं. सकारात्मक दृष्टिकोन. अपयश हे शिकण्याचे साधन समजा आणि संघर्षातून पुढे जा. अपयश आलं म्हणून खचून न जाता उलट जास्त जोमाने काम करा आणि यश प्राप्त करा. स्वतःला सिद्ध करणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे, जिचे अंतिम उद्दिष्ट स्वतःच्या नजरेत यशस्वी होणे आहे. जगाच्या या वादळात ठेवा स्वतःचा धीर. सिद्ध करण्यासाठी उभारा स्वप्नांचा तीर. प्रत्येक संकटाला घ्या आव्हान मानून. पावलागणिक जिंका जग जरा थांबून. सुरुवात लहानशी पण ध्यास मोठा ठेवा. हसून झेलत जा कटू अनुभवाचा मेवा. तुमच्या आत्म्याचा आवाज ऐका,
खोलवरून तुमचे सत्य, तुमचे बळ स्प्रेल उंचावरून. जगाला पटवायचे नाही, आधी पटवा स्वतःला. तुमचं अस्तित्व सिद्ध होईल. तुमच्या ध्येयाला स्वप्न फुलवा, त्यात श्रमाचा सुगंध भरा. तुमच्या विजयांनी संपूर्ण विश्व उजळू जरा. जग म्हणेल एक दिवस हा खरोखर खास. सलाम आहे आत्मविश्वास आणि अभिमानस. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. तर ही कविता आहे ना, खूप छान अशी लिहिलेली आहे बघा. याच्यामध्ये ना खूप जास्त अर्थ दडला आहे. म्हणजे या पूर्ण जे जग आहे ते काही वादळापेक्षा कमी नाही. त्यामुळे या जगाच्या वादळामध्ये स्वतःवर धीर पाहिजे, धीर ठेवायचा आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्याला स्वप्नांचा तीर उभा करायचा आहे. प्रत्येक संकटाला आव्हान मानून आपण पुढे जायचं आहे आणि पावलागणिक जिंकून घ्यायचं आहे. जग जरा थांबून थांबून जिंकायचं, पण जिंकायचंच. सुरुवात अगदी छोटीशी करायची, पण आपला ध्यास मात्र मोठा असला पाहिजे बरं का. आणि हसून हसून झेलत जायचं कटू अनुभवाचा मेवा. म्हणजे अनुभव किती जरी कडू आले ना आपल्याला, तर त्या हसून हसून झेलायचे. कारण अनुभवावरूनच माणूस हा शिकत असतो. आपल्या आत्म्याचा आवाज हा आपण खोलवरून ऐकायचा स्वतःच, आणि हेच आपलं बळ असतं. आत्मा जो बोलतो आणि आपण शरीर आपली कृती करत असते. तर त्यामुळे ना आपण आपला जो आत्मा आहे त्याचा आवाज ऐकायचा, हेच आपलं बळ आहे. आणि ज्यावेळी आपण स्वतःला सिद्ध करू ना, त्यावेळी एकदम असं जग आपल्या बघत राहतं. आधी थोडासा होतो त्रास आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. खूप म्हणजे श्रम करावं लागतं, परिश्रम, खूप मेहनत घ्यावी लागते स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि आपलं जे ध्येय आहे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी. खूप जास्त म्हणजे आपली जी स्वप्न असतात मोठी, ते जर आपल्याला सत्यात उतरवायचे असेल तर त्यासाठी ना एकदम श्रम आपल्याला करावं लागतं. म्हणजे खूप जास्त मेहनत करावी लागते. त्यावेळी आपण सगळं काही आपले स्वप्न जे असतात ते पूर्ण करू शकतो. त्यामुळे खरोखरच जी मेहनतीला जे असतं ना ते फळ भेटतं. उशिरा का होईना भेटतं, पण भेटतंच. असे हा छान कवितेचा अर्थ आहे आणि खूप सुंदर अशी लिहिलेली आहे. मला तर खूप जास्त आवडली, म्हणूनच मी तुमच्या सगळ्यांसोबत ही पण शेअर केलेली आहे. विषयाला अनुसरूनच आहे, म्हणूनच ॲड केली मी ह्याच्यामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.